Hello students, welcome all in my YouTube channel. I am Gajanan Bhore from Kanya Vidyalay Manirajuri, Taluka Tasgav, District Sangli. Students, today we are going to learn such a inspiring poem. The name of the poem is Try Again. Teach a lesson you should heed. Try again. If at first you don't succeed, try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear. Try again. Once or twice, though you should fail, try again. If you should at last prevail, try again. If we strive, teach no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. All that other folk can do, why, with patience, may not you? Only keep this rule in view. Try again. The poet of this poem is W. E. Higginson. In this poem, the poet tells us how we should do our work till we should get success. In the first lines, the poet says, teach a lesson you should heed, try again. Teach means it is. It is short form of it is. The poet says you should a lesson heed. Heed means pay attention. तुमच्यासाठी एक धडा या ठिकाणी आहे, काळजीपूर्वक पहा. What is the lesson? The lesson is try again. पुन्हा प्रयत्न करणे हा धडा आहे. If at first you don't succeed, try again. Means if you do not get success at first, you should try again and again. सुरुवातीला आपल्याला जर यश मिळालं नाही तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. Then your courage should appear, for if you will persevere. If you try again and again to get success, at that time your courage should appear. Courage means धाडस. पुन्हा पुन्हा प्रयत्न जर तुम्ही करू लागला तर त्यातून तुमचे धाडस दिसेल. For if you will persevere. Persevere means keep trying till one achieves. जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणे. You will never conquer. You will conquer, never fear. If you try again and again and you should showed your career, at that time you will conquer, never fear. पुन्हा पुन्हा जर तुम्ही प्रयत्न करत राहिला तर त्यातून तुमचे धाडसही दिसेल आणि तुम्हाला विजयही मिळेल. कॉन्कर मीन्स विजय. नेवर फिअर, काळजी करू नका. फॉर दॅट यू शुड ट्राय अगेन, त्यासाठी तुम्हाला पुन्हा प्रयत्न करावा लागेल. वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. अचिव्हिंग सक्सेस, ॲट दॅट टाइम यू शुड फेल once or twice. So don't be nervous, try again and again. यश मिळवत असताना काही वेळा तुम्हाला अपयश येईल, एकदा किंवा दोनदा येईल. त्यावेळेला तुम्ही खचून जाऊ नका, पुन्हा प्रयत्न करा. If you would at last prevail, try again. Here is one word, prevail. Prevail means to gain mastery on, means त्यावर प्रभुत्व मिळवणे. भरपूर प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला त्या
गोष्टीवरती प्रभुत्व मिळेल, यश मिळेल. फॉर दॅट यू शुड ट्राय अगेन. त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतील. इफ वी स्ट्राइव टीज नो डिस्ग्रेस, तो वी डू नॉट विन द रेस. इफ वी स्ट्राइव इज वन वर्ड देअर. स्ट्रगल मीन्स खूप प्रयत्न करणे. इफ वी स्ट्राइव टीज नो डिस्ग्रेस, पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर आपण नर्वस किंवा निराश व्हायचं नाही. दो वी डू नॉट विन द रेस, जोपर्यंत पुन्हा पुन्हा आपण प्रयत्न करत नाही, वी डू नॉट विन द रेस, आपण ही शर्यत जिंकू शकत नाही, म्हणजे आपल्याला यश मिळू शकत नाही. What should we do in that case? If we want to win the race, if we want to get the success, what should we do in that case? जर आपल्याला ही स्पर्धा जिंकायची असेल, शर्यत जिंकायची असेल, म्हणजे यश मिळवायचे असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? ट्राय अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागेल. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, इन दॅट केस यू फाइंड दॅट युअर टास्क इज हार्ड. हे सगळे करत असताना आपल्या लक्षात येईल की आपलं जे टास्क आहे, टास्क मीन्स वर्क, काम, हे कठीण आहे, हार्ड आहे. ते कठीण काम सोपे करण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागेल. ट्राय अगेन अँड अगेन. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. ट्राय अगेन. वन डे युअर टाइम विल ब्रिंग यू रिवॉर्ड. आणि आपण भरपूर प्रयत्न करत असताना एके दिवशी अशी वेळ येईल की तुम्हाला तुमचं बक्षीस मिळेल. यू विल गेट युअर रिवॉर्ड. रिवॉर्ड मीन्स बक्षीस मिळणे. बक्षीस, रिवॉर्ड मीन्स बक्षीस. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. ट्राय अगेन. फॉर दॅट what we shall do, we shall try again and again. All that other folk can do, why with patience may not you? All that other folks can do it. Folk means people. To get success, all the people try again and again, and they work hard to get success. Why with patience may not you? यश मिळवण्यासाठी इतर माणसे पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात, खूप कष्ट करतात, हार्ड वर्क करतात. व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू? पेशन्स इज न्यू वर्ड. पेशन्स मीन्स कॅपॅसिटी टू एक्सेप्ट डिले, मीन्स संयम. सो द पोएट सेज दॅट यू शुड कीप पेशन्स इन यू. आपण संयम पाळला पाहिजे, संयम ठेवून आपण काम करायला पाहिजे. You will get success. Only keep this rule in you. Try again. हाच नियम लक्षात ठेवून काम करा. थँक्यू.